त्यांनी 2 वेळा लोकसभा दिली, त्यांना एकदा विधानसभा दिली. त्यांनी किती पैसे पक्षाला दिले त्यांनी जाहीर करावं आणि कोणाला दिले ही सांगावं. खरं तर दुर्दैव आहे की उमेदवारी ही पक्ष देत असताना मेरिटवर निर्णय घेतो आणि त्यांनाही तो निर्णयसुद्धा मेरिटवर झालेला आहे. नामदेवराव किरसाण साहेबांना त्यांना जो उमेदवारी मिळाली ती विजयाची क्षमता त्यांच्यात आहे, विजयाची निवडणूक जिंकण्याची जे सर्वे होता तो होता, लोकांची मागणी होती. अशा स्थितीत नामदेवराव उसेंडींनी जो आरोप केला आहे, आता जाण्यासाठी म्हणजे नाचता येईना अंगणवाकडं काहीतरी कारण सांगावं लागतं. त्यामध्ये बिचाऱ्यांनी नागपूरला इथेच होणार होता निर्णय, पण नागपूरला जाऊन त्यांच्या गाडीमध्ये काही खोके बिके भरले असावेत आणि म्हणून सांगितलं असावे की तुम्ही आता काँग्रेसच्या नेत्यावर आरोप करा. खोकेबाजावर विश्वास ठेवतील का लोक? बिना खोक्याने झालेलं काम नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जे खोके घेऊन गेले होते ते बोके जसे माजले आणि त्यांचं अधपतन या निवडणुकीमध्ये होत आहे, तसंच अधिपतन पुढच्या भविष्यामध्ये राजकीय, मला वाटतं की राजकीय मृत्यूला नामदेवराव कोटाळलेत. कारण तिकडे एवढी स्पर्धा आहे तर यांचा स्थान कुठे आहे? त्या घरामध्ये घर पहिलेच भरला आहे, दरवाजा लावून घेतला आहे. यांना दरवाजा ठोकायसाठी वॉचमन म्हणून उभं केलं आहे. हे ठोकत राहतील पण त्यांचा दरवाजा काही उघडणार नाही हा मला विश्वास आहे. आम्ही 5ही ठिकाणी सक्षमतेनं लढतो. 5ही ठिकाणी काँग्रेस जिंकणार 100%, महाविकास आघाडी आणि इंडिया जिंकणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. आजचा हा जनसमुदाय जो दिसतो आहे ती विजयाची नांदी आहे आणि आम्ही विजय संपादन केल्याशिवाय राहणार नाही हा जनतेने विश्वास आम्हाला दिलेला आहे. वंचित सोबत आलेली नाही अजूनपर्यंत आणि त्यांनी काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे. काही ठिकाणी वंचित सोबत असायला पाहिजे होती, आमची इच्छा होती. वंचितला आम्ही 5 जागा देऊ केल्या होत्या, 4च्या ठिकाणी 5ही देण्याची तयारी होती. पण या आमच्या मतांचं विभाजन होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा होती. आम्ही प्रयत्न केला, अजूनही प्रयत्न करत आहोत, परंतु त्यांनी घेतलेला निर्णय खरंच दुर्दैवी आहे असं मी म्हणेन. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.